विठाला विठाला पायन ज्ञान देव आहे. शब्द सोड नका. ज्ञान देव, देव ज्ञान, ज्ञान देव. देव म्हणजे काय? ज्ञान. ज्ञान म्हणजे काय? देव. सरळ वाक्य आहे का? देव आहे म्हणणाराने देव पाहिला नाही आणि देव नाही म्हणणाराचा संबंध नाही. परत नीट आहे का? देव आहे म्हणणारी जेवढी माणसं आहेत त्यांनी देव पाहिलाय कुठं? जे म्हणतात देव आहे त्यांनी देव पाहिला नाही. जे नाही म्हणतात त्यांचा विषय नाही. याचं कारण आहे देव पाहायची गोष्ट नाही आहे, देव अनुभवाची गोष्ट आहे. अनुभवाची. तुम्हाला 2 मिनिटं उभं राहावं लागतं का शेवटी आज? असा मला अंदाज आलाय. ज्ञान देव आहे, देव ज्ञान आहे. एक ओवी ऐका क्लिअर. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. ओवी ऐका नीट. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. ओवी नाही का? ज्ञान श्रेष्ठ आहे पण ज्ञानापेक्षाही देवाचं ध्यान श्रेष्ठ आहे. पुन्हा पुढची ओवी ऐका. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. पण मी पुढचं वाक्य म्हणणार आहे. ज्ञान हे संतांच्या सेवेशिवाय येऊ शकत नाही. इट मे बी और नॉट बी. पॉसिबिलिटी आहे, येईल. भाऊ आवाज दे रे थोडा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. ओवी क्लिअर करा. पण ते ज्ञान तुम्हाला संतांची सेवा केली तरच येईल असं चौथ्या अध्यायाचं म्हणणं आहे. चौथा अध्याय असं म्हणतो तनु मनु जीवे चरणासी लागावे आगरगता करावे दास्य सकळ. परत नीट आहे का? पुन्हा वळी मागे येतो. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. पण ते ज्ञान तुम्हाला संतांच्या सेवेशिवाय येऊ शकत नाही. उत्तर यदा कदाचित सशाला शिंग येतील, यदा कदाचित कासवाला केस येतील, यदा कदाचित वांजेला बाळ होईल, यदा कदाचित अंधार प्रकाशाला घालवेल, यदा कदाचित मुर्ग जळाने ताण भागेल, यदा कदाचित बर्फाला आग लागेल, यदा कदाचित आकाशावर पेरणी करता येईल पण संतांची कृपा न होता ज्ञान आलं घडू शकत नाही. मे बी और नॉट बी. येईल पण संतांची कृपा झाली तरच ज्ञान आहे. आता अभंगाला सुरुवात झाली. आता फक्त ऐकणार नाही, 2 कामं करायची. फटाफटा बोलत जायचं. बोललं तर फटकन आपलं जमेल. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. ज्ञान हे संतांच्या. ती लाईट लागली परत पाय. रेकॉर्डिंग बरं तुझी लाईट चालू झाली परत चालू करू नको. हा. आणि ते ज्ञान संतांच्या सेवेशिवाय येऊ शकत नाही. एक तोडगा सांगतो तुम्हाला. तोडगा. श्रीमंत व्हायचा. हे नोकरी बिकरी काहीच करायचं नाही मला. 10 मिनिटात माणसाचं घर नोटाने भरतं. तोडगा एकदम सोपा आहे. आणि तोडगा वाचायचा असला महाराज मंडळीला कोणाला तर अध्याय नंबर 17 ओवी नंबर 23 मध्ये तोडगा आहे. तोडगा एकदम सोपा आहे. काय तोडगा आहे का? तक्षक नावाच्या नागाचा मणी काढायचा. तक्षक नावाच्या नागाचा मणी काढायचा आणि तो मणी सिंहाच्या नाकातल्या केसात ओवायचा. बस.
ओवी सांगू परत. आता उलट ऐका. यदा कदाचित तुम्ही तक्षक नावाच्या नागाचा मणी काढाल तो सिंहाच्या नाकातल्या केसात ओवाल पण संतांची कृपा न होता ज्ञान आलं घडू शकत नाही. म्हणजे पहिल्या दोनच ओव्या आपल्या क्लिअर झाल्यात. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. ज्ञान हे तुम्हाला संतांच्या शिवेशिवाय येऊ शकत नाही आणि संत हे तुम्हाला पुण्याशिवाय भेटू शकत नाही. इथं तिन्ही ट्रिकल मुद्दे आहेत. संत भेटतील पण संतांची कृपा झाली तर, आणि जर झाली ज्ञान आलं तर येण्यापेक्षा टिकवणं महत्वाचं आहे. येईल ह्या मुलाला पखवाद ही कला आली, सांभाळली पाहिजे. याला गायन ही कला आली, ती सांभाळली पाहिजे. आणि 99% लोकांना सांभाळता येत नाही. याच्यावर तुमचं काय मत आहे? नाही. त्याला उत्तर ऐका. आता ओवी ऐका बरं का क्लिअर. संपत्ती, ओवी नीट ऐका. संपत्ती आणि दुर्गुण एकत्र राहतात, पण संपत्ती आणि सद्गुण कधी एकत्र राहत नाहीत. आणि संपत्ती आणि सद्गुण जर एकत्र राहिले तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. परत ऐका. संपत्ती आणि दुर्गुण एकत्र राहतात. संपत्ती आणि दुर्गुण म्हणजे पैसा आला अहम येतो, अहम आला घमेंड येते, घमेंड आली की अहंकार येतो, अहंकार आला की हळूहळू त्या संपत्तीचा नाश होतो. कारण 16व्या अध्यायामध्ये 2 संपत्ती आहेत. एक दैवी संपत्ती आणि एक आसुरी संपत्ती. कीर्तन करणं दैवी संपत्ती आहे, पखवाद वाजवणं दैवी संपत्ती आहे, आणि दुसरी जी संपत्ती आहे ती आसुरी संपत्ती आहे. आणि दैवी संपत्तीमध्ये 26 गुण आहेत, 26, आणि आसुरी संपत्तीमध्ये 6 गुण आहेत. फक्त इकडे किती आहेत? गेलं बॉम्बाला 26, आणि इकडे किती आहेत? 6. पण तुम्ही ज्ञानेश्वरी जर उचकली तर 16व्या अध्यायात 26 गुणांच्या ओव्या कमी आहेत आणि 6 गुणांच्या ओव्या जास्त आहे. मग ऐकणारे शंका घेतील 26 गुणांच्या ओव्या कमी का आणि 6 गुणांच्या ओव्या जास्त का? भजने आखे विचार करा याच्यावर. का? त्याचं उत्तर इतकं सुंदर आहे. 26 गुणांना संपवण्याची ताकद नाही 6 जणांमधल्या एकात आहे. तो एक जर खवळला ना 26 संपले. उदाहरणार्थ पखवाद आहे, सुंदर वाजवतो, थोडा वागायचा पाय तिरपा पडला आणि एखाद्याच्या नादी लागला 26 फेल. आता हे 26 किती जणांनी संपवले? एकाने. एखाद्याला राग आला, त्याने दुसऱ्याच्या डोक्यात दगड घातला, तो जाग्यावर मेला. ज्ञानेश्वरी जरी पाठ असली, ज्ञानेश्वरी जरी पाठ असली तरी ते 26 संपले का राहिले? मग 26 जणांना संपवण्याची ताकद 6 जणांमधल्या एकात आहे. आता लागला करंट. आता ह्या मापात राहिले का? भंकाळला. संपत्ती ते 2 आहेत. आता इथं कालपासून राम नवरात्र सुरू झालंय. 2 मिनिटं नवरात्र सांगतो. ज्यांनी आयोजित केलं विचारे साहेबांनी, ती व्यक्ती इतकी भाग्यवान आहे, त्यांच्याकडून हा उत्सव होतो. एक परतही नाही, हे कुणी करत नाही. मला तुम्ही माना नाही तर नका मानू, याला 3 गोष्टी लागतात. म्हणजे विचारे साहेबांचं प्रारब्धही आहे, प्रयत्नही आहे, आणि साधू संतांचा आशीर्वादही आहे, आणि आई वडिलांची कृपा आहे. या 4 गोष्टीशिवाय हे होत नाही. याच्यावर तुमचं काय मत आहे? परत ऐका नीट. एक, त्यांचं प्रारब्धही नुसतं नाहीये, उत्तम आहे. प्रारब्धामध्ये 3 प्रकार आहेत. पटापटा बोला. उत्तम, मध्यम, गेलं बॉम्ब, कनिष्ठ. उत्तम, मध्यम. कुंभाराने 3 मडके बनवले.
एक दहाव्याला गेलं, एक म्हाताऱ्याला लघवीला गेलं आणि एक दही हांडीला गेलं. बघ कुंभार एकच, पण मडक्याचं प्रारब्ध 3 आहेत. 3 मुलीचे 2 मुलींचे लग्न केले. एक मुलगी भांडे घासण्याच्या मुकाजमीन झाली आणि एका मुलीला कमराच्या कपाटाला चाव्या आल्या. ज्याचं त्याचं रावणाच्या बापाने 3 मुलांना जन्म दिला. एकाने लंका गमावली, एकाने लंका कमावली आणि एकाला माहीतच नाही झालं वाटण्या कावा झाल्या, उठलाच नाही. म्हणजे कुंभकर्णाची लंका गेली. हे ज्याचं त्याचं अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. हे अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. म्हणजे पहिला शब्द सुरू झालाय विचारे साहेबांचं प्रारब्ध. आता तुम्ही उत्तर द्या. उत्तम, मध्यम, कनिष्ठ. करेक्ट. एक उत्तम प्रारब्ध, प्रारब्ध उत्तम, प्रयत्न चांगले, साधू संतांचा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, वारकरी संप्रदायाची एवढी मोठी सेवा आहे, त्याचं हे फळ आहे. त्याचं हे फळ आहे. थोडी ओवी पुढून येतो आपण. ओव्या क्लिअर करा, मग त्याला मजा राहत नाही. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञान अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. फायनल. ज्ञान हे संतांशिवाय येऊ शकत नाही. आलं तरी तुम्हाला ते ज्ञान कृपेशिवाय टिकू शकत नाही. मग ज्या साहेबांनी जेवढा कार्यक्रम केला, त्यांना साथ देणारे, त्यांचे सगळे कार्यकर्ते आणि स्वतः साहेबाचं प्रारब्ध उत्तम आहे, प्रयत्न चांगले आहेत, साधू संतांचा आशीर्वाद आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आई वडिलांची पुण्य आहे. आणि कोणताही माणूस आईबापाच्या आशीर्वादाशिवाय मोठा होऊ शकत नाही. याच्यावर तुमचं काय मत आहे? नाही ना, असं कधी होणार नाही. आला आणि मोठा झाला नाही. आता तुम्हाला आणि मला, आपल्याला याची गरज काय, त्याचं उत्तर आपण शिकलोय. 3 झाडं सांगतो तुम्हाला, म्हणजे आपण पुढे सरकू. करंट लागलाय तुम्हाला आता अभंगाचा. करंट लागला की सोपं झालं. आंब्याला आंबा येतो, आंब्याला आंबा येतो, वांग्याला वांग येतं, भोपळ्याला भोपळा येतो. पण एक झाड असं आहे की त्याला झाड एक आहे आणि फळ दुसरं येतंय. उत्तर तुम्ही द्यायचं आहे. 5 मिनिटं घ्या. आंब्याला आंबा येतो, वांग्याला वांग येतं, भोपळ्याला भोपळा येतो. पण एक झाड असं आहे की त्याला झाड एक आहे, फळ दुसरं येतंय. उत्तर आहे लिंब. लिंब 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 लिंब. लिंबाला लिंबू नाही येत, लिंबुळी येते. लिंबाला येते लिंबुळी आणि लिंबुणीला येते. पटापट बोला. लिंबुणीला येतं, अरे बोला पटकन. लिंबुणीला येतं लिंबू आणि लिंबाला येते का. उत्तर लिंब आहे पुल्लिंगी, त्याला फळ येतंय स्त्रीलिंगी. निमुणी आहे स्त्रीलिंगी, त्याला फळ येतंय पुल्लिंगी. का. उत्तर ऐका. लिंबाला लिंबुळी येते का. मूळ कडू, खोड कडू, फांद्या कडू, फुलाई कडू, पानाई कडू, रसई कडू, त्याचं नाव लिंब. लिंबाच्या झाडाचं नाव आहे संसार. सुख नाही कोठे आधी या संसारा. वा वा बरे हो, वा वा बरी होऊ नका. सुख नाही कोठे आधी या संसारा. वा बरे हो, वा बरी होऊ नका, होऊ नका, होऊ नका. झालं. पहिलं झाड झालं, गेलं बाबाला. कोणतं. लिंब. लिंबाच्या झाडमध्ये संसार. संसार आता सगळे एज्युकेटेड लोक बोला. लिंब पुल्ली संसार हा पूर्णांक का अपूर्णांक. संसार हा पूर्णांक का अपूर्णांक.
डोकं खाजवलं तरच कीर्तन कळेल. संसार हा अपूर्णांक का पूर्णांक? बरं तुमच्या भाषेत सांगतो, संसार ही इनकम्प्लीट क्रिया आहे की कंप्लीट क्रिया आहे? इनकम्प्लीट क्रिया आहे. कधी पूर्ण होणार आहे का? नाही. आपणही गेलो, उद्याही गेलो, परवाही गेलो, पूर्ण होणारच नाही ना. कारण इट इज ए इनकम्प्लीट प्रोसेस, इट इज ए चेन, इट इज ए सायकल अँड इट इज ए जनरेशन कंटिन्युटी. इट हॅज नॉट अ गॅप सिस्टीम. हा, ती कंटिन्युटी आहे. पहिलीतलं मुलगा दुसरीत गेलं का पहिली दुसरं आलंच, पहिली दुसरं आलं का दुसरीत तिसरीत गेलं का तिसरीतलं चौथीत गेलं का पहिली दुसरीत गेलंच. इट इज ए चेन, इट इज ए सायकल. समजा आता कीर्तन संपल्या आज मी मेलो, समजा मरणार नाही, मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, एवढे येणार नाही, आले. मला फायदा काय? डोकं खाजो मला, मी उलथून जाणार. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? जाळायला. बरं ते नाही आले तरी कोणीतरी मला, आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, उपयोग काय त्याचा? आपले गुडघे गेले दिंडी निघाली. हा, आपण बुडालो, जग बुडालं. तुमचं काय मत? आपण जोपर्यंत सुदृढ आहे तोपर्यंत ह्या जगातल्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत. आपण संपलो तर पुढे सांगा, आपला एक इंद्रिय जरी थकला, कान संपला, कीर्तन संपलं. बाबा किती भारी येऊ दे ना, किती व्याज सांगू दे, आपला कान गेला, कीर्तन परंपरा, आपले डोळे गेले, नवीन सिनेमा रिलीज झाला. काही एकदा इंद्रिय थकले, कार्यक्रम संपला, करंट लागला तुम्हाला, परत मागण येतो म्हणजे फिटच होऊन जाईल. परत झाड कसं आहे? लिंबाचं आहे. पहिलं एक झाड, दुसरं झाड निमुणीचं आहे. आता निमुणीच्या झाडाचं एक वैशिष्ट्य आहे, लिंबाचं झाड म्हणजे संसार, आणि निमुणीचं झाड कसं आहे माहिती का? काटे आहेत पण फळ चांगलं आहे ना. आणि मी सांगतो, काटे जर सहन करून फळ चांगलं मिळत असेल तर काटे सहन करायला काय हरकत आहे? काय हरकत आहे? MPSC देऊन जर क्लास 1च होत असेल तर अभ्यास करायला हरकत काय? व्यायाम करून पोलीसमध्ये जात असेल तर व्यायाम करायला हरकत काय? तुम्हाला जर चांगलं वागून इस्टेट मिळतच असेल तर कष्ट करायला हरकत काय? सोपं सांगू का? जी दगड घाव सहन करतात तीच दगड मूर्तीला कामा येतात. घाव न सहन करणारी दगड. मग हे जे मंदिर झालं, हा जो कार्यक्रम झाला, हा काटे सहन केल्यामुळं हे फळ आहे. विचारे साहेबांनी आयुष्यात काटे सहन केलेत आणि काटे सहन केले तरच फळ येतं. याच्यावर तुमचं काय मत आहे? किती झाडं झाली? 2. सांगू पुढचं झाड अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54 मध्ये आहे. झाड ऐका, घरी गेल्या उचकायची ओवी. यया फळांना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही, ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. फळ नाही त्याला. काय संसार करणं हा काय पराक्रम नाही आहे. हे गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, मुलं पैदा करणं, ही काही हिस्ट्री नाही आहे मोठी. हॅलो, मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची तुझी का? आत्तापर्यंत कुणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं. तू एकटाच ना रे, तुझी नोंद करायची का ग्रीनेज बुकात? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर, 5-5 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं मूर्खा. तर पोरग पालथं पडायला लागलं का टेटसला, पोर उतानं पडायला लागलं का टेटसला, पोरग तुला हाणताना टेटसला ठोई. त्याचं उत्तर सांगा. लिंबाचं झाड कसंही घेतलं तर कडूच आहे, आणि साखरेचा कण कसाही खाला तर बस फिट बसलं कीर्तन. म्हणजे ते झाड कोणतं आहे? गेलं बॉम्ब आलं. वांस, त्याला फळ येऊ शकत नाही, झाडच वांज आहे. आता कळलं, वांज झाडाचं नाव काय? संसार. आता त्या झाडाला पाणी खाली गेल्यामुळं, पाणी घातल्यामुळं खाली काय जातील? मुळं. आणि मुळाचे 2 प्रकार आहेत, स्वटमूळ आणि तंतुमय मूळ. इन इंग्लिश मीडियम टॅप रूट अँड फायबर रूट.
फायबर रूट आणि गेलं बॉम्बाला टॅप रूट. फायबर रूट आणि टॅप रूट. मग स्वटमूळ आणि तंतुमय मूळ. मग झाड वाज आहे, त्याची मुळी अज्ञान आहे. अज्ञान. आज तुम्ही मी सगळे कसे आहेत? अज्ञान. आपण काय ज्ञानी आहे? काय कळत तुम्हाला मला सांगा. तुम्हाला पुढे सांगा. आपल्याला कळत नाही हेही कळत नाही. आपल्याला कळत नाही हेही कळत नाही आणि कळत तर काहीच नाही पण तेही कळत नाही. सांगा मला, मी तुम्हाला प्रश्न विचारतो सगळ्यांची एका मिनिटात परीक्षा. तुम्ही कोण आहात? हे म्हणणारे मी शिक्षक आहे, ह्या म्हणणारे मी पखवाद आहे, मी म्हणणारे मी महाराज आहे, हे म्हणणारे मी गायक आहे, हे म्हणणारे मी कंपनीत आहे, हे म्हणणारे मी CA, हे म्हणणारे मी MBBS आहेत. तुम्हाला मी प्रश्न विचारतोय, तुम्ही कोण आहात? तुम्ही म्हणणारे हे देशमुख आहेत, हे जागीरदार आहेत, हे वतनदार आहेत, हे पाटील आहेत, हा सरपंच आहे, हा सदस्य आहे. तुम्ही कोण आहे? माझे मिस्टर शिक्षक आहेत, मी शिक्षिका आहे, आमचे ते डॉक्टर आहेत, मी डॉक्टरेट आहे. एक वाक्य सांगा. तुम्ही मी देवाचा अंश आहे एवढं सुद्धा आपल्याला ज्ञान नाही. हां, झालं फायनल. आता झाड कोणतं आहे? गेलं बॉम्बाला. वांस. त्याला मुळी कोणती आहे? पटापटा बोला. अज्ञान. आणि अज्ञान मुळीला खाली कोंब फुटलेत 4. नाही किचकट आहे बरं का. किती आहेत? झाड कोणतं आहे? गेलं बॉम्बाला. वांस. त्याला लय बारीक पाठ करावं लागेल तेव्हा कळलं ते. झाड वांस, त्याला मुळी अज्ञान मुळीला कोंब 4. मी, तू, तुझं. मी महाराज आहे, तू पागल आहे. महाराज नाहीये तू भगवंताचा अंश आहे. पांडुरंग तुझा बाप आहे, रुक्मिणी तुझी आई आहे, पुंडलिक तुझा भाऊ आहे आणि चंद्रभागा तुझी बहीण आहे. तू ईश्वराचा अंश आहे. मी मृदुंगमणी आहे, गपची बस. मी गायक आहे, झोपून घे. मी आणि मग सगळ्या जगाला दुःख कोणी दिलं? फटाफटा बोला. माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी नसते ना, दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती. आणि माझा पाय लागला तर घराची भरभराटी झाली. तुझा पाय किती भाग्यवान आहे बाई. ज्या घरातून पाय आला त्या घरातली 1 एकर जमीन विकून तो पाय इकडं आला. म्हणजे पाय किती भाग्यवान आहे. आणि ज्या घराला लागला ते घर पहिल्याच महिन्यात व्हायला निघलं. काय पायाचा इतिहास आहे. पण कोणता शब्द आहे? कोणता शब्द आहे? मी पप्या, तुझ्या बापाचं ऐकू नको. बस तुम्ही आज उत्तर दिलं. तो पहिल्यापासून तसाच आहे. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी. त्याला मी 9वी पासून ओळखते. मी तू 2 झाले बरं का. एक मी पहिला झाला. मी किती आहेत ऐकायचे आहेत आता. कोम किती आहेत? बस फिट बसलं कीर्तन. 1 मी, 2 तू माझी नाही ना. कुणाचीच नाही. तू पागल आहे का? मी बोला तू 2 झाले ना. तुझं त्या बाबळीपासून या बाबळी पोत इकडली अख्खी इकीन, पण तू जिरीन. तू जिरावली नाही ना. मी म्हणा
बापाचा नाही. लोकांना काय माहिती तू कोणचा आहे. किती झाले 3. मी तू तुझ आणि माझं. सासूचं सुनेचं भांडण झालं ना, सून म्हणती भूक भूक. तुला काय भुकायचं भूक, फक्त मला कुत्र मांजर होऊ दे मग तू ये. किती झाले 4. मी तू तुझ. मुक्त होता परिवार झाला बद्ध, मुक्त होता परिवार झाला बद्ध. हो परिवार झाला बद्ध, मुक्त होता परिवार झाला बद्ध. देवनी अखंड माझी माझे 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 माझे. मुक्त होता परिवार झाला बद्ध, मुक्त होता परिवार झाला बद्ध.